याचं नाव आहे कॅप्टन अशोक खरात. हा स्वतःला सेल्फ प्रोक्लेम ज्योतिषी म्हणून घेत होता. याला अटक करण्यात आलेली आहे. 35 वर्षांच्या एका महिलेने याच्यावर बलात्काराचा आरोप केलेला आहे. याच्या फोनमध्ये 58 MMS अश्लील व्हिडिओ सापडलेले आहेत, ज्यापैकी काही प्रभावशाली कुटुंबातील महिलांचा असल्याचं मानलं जात आहे. हा माणूस खोट्या आणि फसव्या ज्योतिषशास्त्राच्या नावाखाली प्रभावशाली महिलांना फसवून त्यांच्यावर अत्याचार करत होता आणि त्यांचे अश्लील व्हिडिओ बनवत होता. गेल्या 20 वर्षांपासून याचा मोठ्या मोठ्या राजकारण्यांशी आणि सेलिब्रिटींशी संपर्क होता आणि त्याचा वापर करून तो बंद दरवाजांमागे महिलांचं शोषण करत होता. स्वतःला तो निवृत्त मर्चंट नेव्ही कॅप्टन सांगत होता. 22 वर्षापूर्वी निवृत्त झाल्याचा दावा करत होता आणि 154 पेक्षा जास्त देश फिरल्याचं सांगत होता. स्वतःच्या नावापुढे कॅप्टन, ज्योतिषी, न्यूमरोलॉजिस्ट असे शब्द लावत होता. तो श्री इष्णेश्वर महादेव मंदिर ट्रस्ट आणि शिवनिका ट्रस्टचा अध्यक्ष पण होता. पण नाशिक क्राईम ब्रांच पोलिसांनी त्याला अटक केलेली आहे. बलात्काराच्या आरोपात त्याच्या फोनमधून 58 MMS व्हिडिओ जप्त करण्यात आलेले आहेत. हा व्हिडिओ बघा. महाराष्ट्र महिला आयोगाच्या अध्यक्षा या आरोपीचे पाय धुताना दिसतात. हीच आपली परिस्थिती आहे. ज्या महिलेनं आयोगात बसून महिलांचं संरक्षण करायला पाहिजे, त्या एका आरोपीचं पाय धुवत आहेत. मग त्या कोणाचं संरक्षण करणार आहेत? लोक कितीही सांगत राहिले तरी एक गोष्ट स्पष्ट आहे, तुमच्या आणि देवाच्या मध्ये कोणीही नाही आहे. देव असं कधीच करत नाही की एखाद्या बाबाला किंवा ज्योतिषाला जास्त अधिकार देईल आणि तुम्हाला नाही. जर तुम्हाला देवाशी नातं ठेवायचं असेल तर ते तुम्ही थेट ठेवू शकता. मध्ये जो कोणी उभा राहतो ना, तो 100% खोटं बोलत असतो. हा जो पाखंड आहे, अंधश्रद्धा आहे, याच्यामुळे अशा घटना घडतात. महिलांवर अत्याचार होतात आणि त्यांचे व्हिडिओ बनवले जातात आणि संपूर्ण समाज फक्त बघत राहतो. कारण या लोकांचे संबंध मोठ्या मोठ्या राजकारण्यांशी आणि प्रभावशाली लोकांशी असतात. महाराष्ट्र महिला आयोगासारखी संस्था जर अशा लोकांच्या पायावर डोकं ठेवत असेल तर त्या व्यक्तीला पण जबाबदार धरलं पाहिजे. मी पुन्हा सांगतो, देवाशी असलेलं नातं हे पूर्णपणे वैयक्तिक असतं. कोणताही बाबा, ज्योतिषी किंवा न्यूमरोलॉजिस्ट तुमच्यात आणि देवात मध्यस्थ होऊ शकत नाही. जर तुमचा देव असेल तर तो तुमच्याशी डायरेक्ट संवाद करू शकतो. हे सगळी लोक खोटं बोलतात, पाखंड करतात आणि समाजातल्या महिलांचं शोषण करत राहतात. आपण जर अशा लोकांविरुद्ध कठोर कारवाई केली नाही तर आपला देश कधीच पुढे जाऊ शकणार नाही. एक साधा संदेश समाजात पोचायला हवा, देव तुमचा आहे आणि फक्त तुमचा. तुमच्या आणि देवाच्या मध्ये कोणीही उभं राहू शकत नाही. पण लोकांना ही साधी गोष्ट समजत नाही. त्यांना स्वतःच्या देवावर पण विश्वास नाही आणि म्हणूनच ते अशा ढोंगी लोकांच्या जाळ्यात अडकतात.